विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 48 आपण सोडवतो आहोत. आपण सोडवलेला आहे. काल रात्री तुम्हाला पेपर टाकलेला आहे. त्याच्यासोबतच आपल्याला परीक्षेचे पेपरचे राहिले दिवस 30. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती एक गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये एक पेपर टाकलेला आहे. अशा पद्धतीने 2 पेपर तुम्हाला टाकलेले आहेत आणि हे दोन्ही पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि हे दोन्ही पेपर सोडवत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी आहेत त्या जर तुम्ही मला टाकल्या तर तुमचे ते घटक देखील क्लिअर करता येतील. जे एका पेपरमध्ये 2 पेपरचे प्रश्न आपल्याला क्लिअर करता येतील. त्यासाठी तुम्ही मला ते प्रश्नाचे नंबर ते टाकणं गरजेचं आहे की ज्याद्वारे आपल्याला ते प्रश्न या ठिकाणी सोल्युशनमध्ये घेता येतील. की ते प्रश्नही आपण जर घेतले तर आपली तयारी अजून चांगल्या पद्धतीने होईल. आणि तयारी आपली चांगल्या पद्धतीने होणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि हे प्रयत्न करण्यासाठी तर आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि प्रत्येक मुलाच्या चुका अडचणी याच्यावरती आपण मार्ग काढणार आहोत. त्या चुका अडचणी आपण समजून देणार आहोत. आपण प्रत्येक पेपर त्या पद्धतीनं चालतो आहोत. प्रत्येक पेपरमध्ये येणाऱ्या अडचणी आपण समजून घेतो आहोत. आणि त्या अडचणी समजून घेतल्यानंतर त्यानुसार आपल्याला कार्यवाही करता येते. तुम्ही जर मला सांगितल्या तुमच्या अडचणी मला बोलला तर तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी मला समजून देणं शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्ही नियमितपणे मला याच्याशी बोलला पाहिजे, सांगितलं पाहिजे की काय अडचणी येतात काय अडचणी येत नाही. ओके, चला पहा. चला आपण प्रश्न सुरू करूया. चला काय दिलेले आहे, प्रश्नाकृती दिलेली आहे. 4 उत्तराकृती दिलेल्या आहेत. उत्तराकृती हुबेहूब जुळणारी आकृती, हुबेहूब जुळणारी आकृती. या ठिकाणी गोल आणि मध्ये इकडे 2 त्रिकोण आहेत. या बाजूला चौकोन आहे. या चौकोनावर कोणताही पर्याय कट होत नाही. आता गोलाला हे या ठिकाणी 2 लहान मुलीला रिबन बांधतात ना, त्या पद्धतीने आकार पहा. इथे जुळतो का? नाही. या ठिकाणी जुळतो का? नाही. या ठिकाणी जुळतो का? नाही. या ठिकाणी जुळतो. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके, चला पुढं. श्रेयस गणवट लिहिले. श्रेयस गणवट 87.5. चला पुढे दुसरा प्रश्न पहा. दुसऱ्या प्रश्नामध्ये या ठिकाणी त्रिकोणामध्ये फुली आहे आणि या बाजूला कंस आहे. फुली आणि कंस याच्यावर पर्याय कट करा. कोणताही पर्याय कट होत नाही. आता चौकोनामधला कंस आणि फुली याच्यामध्ये पहा. एक पर्याय हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. आता या दोन्हीमध्ये सारखं आहे. आता फरक काय आहे? तिसरा आणि हा काय रोहिणी भडंगे मोरकानी वेदा मोरकानी 95. पाय या ठिकाणी फरक आहे. या ठिकाणी कंस आहे. आपल्याला पाहिजे का? नको. त्यामुळे तिसरा पर्याय कटून पर्याय क्रमांक 4 येणार. चला ओके, उत्तर टाकत चला. चला पुढे. यशचा आकार आहे. सगळीकडे यशचा आकार आहे. पानाचा आकार पहा, सर्वत्र सारखा आहे. या पानाचा आकार पहा, बदामासारखा आहे. इथे आहे, इथे आहे, इथे इथला आकार वेगळा आहे. हा पर्याय कट होईल. नंतर या आकाराचा या पानाचा आकार पहा, बदामासारखाच आहे. हा पर्याय कट होईल. राहिला आता पहिला आणि दुसरा. फरक शोधा. या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये फरक काय आहे? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये फरक काय आहे? बाणा या ठिकाणी या बदामाचा आकार हा देखील बदामाचा आकार पाहिला तर थोडासा वेगळा आहे. तर पर्याय क्रमांक काय येते? 2 येते. ओके, चला पुढे. उत्तर सूची घेतली का रे? बघितले का? हा, चला पुढे. चौथा प्रश्न पहा. 2 गोल हे या 2 गोलावर कोणता पर्याय कट होत नाही. खालचे 2 गोल याच्यावर कोणता पर्याय कट होत नाही. या चौकोनावर आयताकडे लक्ष द्या. या आयतावर पहिला पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. आता याच्यामधला फरक पहा. या ठिकाणचा आयत, अजून काय फरक आहे पहा. या ठिकाणचा हा गोल कोपऱ्यापासून निघाला, इथे खाली निघाला. आपल्याला कुठलं पाहिजे? खालून. त्यामुळे पर्याय क्रमांक
4 येणार आहे. पर्याय क्रमांक 4. ओके गुड. गायत्री भडंगे घेतलं का नाव? ओके चला पुढे. पुढील प्रश्न पहा. चला वरती या. पहा या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. आकृती पूर्ण करा. आता या ठिकाणी आकार हे पहा. वरती त्रिकोण आकार आहे, खाली आयतासारखा आकार आहे, वाटीसारखा आकार आहे. त्रिकोणी आकार इथे नाहीये, हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी त्रिकोणी आकारावरून पाहिलं तर हा खूपच छोटा आहे, म्हणजे हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक शोधायचा. दुसऱ्यामध्ये मोठा भाग आहे, चौथ्यामध्ये भाग. या ठिकाणी हा मोठा आकार आहे, हा लहान आकार आहे. मग आपल्याला मोठा आकार लहान पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके गुड. बोलत चला. भडंगे करणे उत्तर सांगत जायचं. चला गरवाड. चला पुढे. या ठिकाणचा आकार पहा. या ठिकाणचा वरचा आकार आणि या ठिकाणचा त्रिकोण. सर्वत्र त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणचा आकार यमचा आकार पाहिजे म्हणतो. या ठिकाणी हा यमचा आकार, या ठिकाणचा हा चुकीचा आहे, जे व्यवस्थित नाही. हा पर्याय कट होईल. चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक शोधायचा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बारकाईला फरक शोधायचा. हा या ठिकाणचा हा आकार हा लहान पाहिजे. या ठिकाणी हा लहान आहे, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 1 येणार आहे. बरोबर आहे करणे भडंगे, बरोबर आहे. चला 7वा प्रश्न. 7वा प्रश्न घ्या. आता या ठिकाणचा आकार हा एका रेषेत आहे. हा एका रेषेत आहे. एका रेषेत पाहिजे, एका रेषेतच आहे. आता या ठिकाणी बसणारा आकार हा डोळ्याने पाहायचा. डोळ्याने आकार बघितला पाहिजे. हा खूप मोठा आकार आहे, हा पर्याय कट होईल. राहिला पहिला, तिसरा, चौथा. याच्यामध्ये पाहणार काही नाही. ही चौथा तोही मोठा खूप आहे. राहिला पहिला आणि तिसरा. कोणतंही उत्तर? 3. 2 काय होईल? 1 काय होईल? 1 लहान आकार आहे, जेवढा पाहिजे तेवढा मोठा नाहीये, त्यामुळे तो पर्याय कट होईल. चला पुढे. चला पुढे घ्या. वाचते आले. गुड. चला 7वा प्रश्न. मला 8वा प्रश्न पहा. या ठिकाणचा आकार आता सरळ दिलेला नाही. सरळ बसलो का अगोदर पहा. आणि पर्याय कट आपल्याला पद्धत वापरावी लागणार आहे. तिसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला, दुसरा, चौथा. हा आकार वेगळा आहे म्हणून आपण एक कट केला. आता पहिला, दुसरा आणि चौथ्यामध्ये या ठिकाणी तिरका आपल्याला सरळ भाग पाहिजे. इथे तिरका दिला म्हणजे चौथाही कट होईल. राहिला पर्याय पहिला आणि दुसरा. आता या ठिकाणी तिरकी रेषा आपल्याला तिरकी पाहिजे का? म्हणजे हा इथं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे. 9 ते 12 मध्ये. चला 9 ते 12 काय होतं रे? मोबाईल हँग झालाय. शिकवायला वर जाते. ओके. थोडासा मोबाईल हँग होतोय, त्याच्याबद्दल जरा हे कमी करू. त्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या कमी करू. चला पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब खैरे आला का रे खालून? झाले तू मॅडमला म्हणा फोनवरती नंतर बोला. मला पहिला सर आले, त्यांना पुस्तकं द्या, काढून दे, मदत कर त्यांना. या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब, तिसऱ्या तर चौथ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब दुसऱ्या रेषेकडे उंच पाहिजे रेषा. या ठिकाणी दुसऱ्या रेषेकडे ही रेषा वरती आहे, हा चालणार नाही, हा चालणार नाही, हा चालणार नाही. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. अगदी सोपा आहे. चला पुढे. आता 10वा प्रश्न घ्या. चला मोरकाने 10व्याचं 4 म्हणतायत, भडंगे 4 म्हणतायत. बघू आपण. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब म्हणजे याचा आरशाचं प्रतिबिंब येणार आहे. जी या ठिकाणी आडवी रेष असणार आहे, ही रेष. या रेषेवरून पहिला आणि तिसरा, चौथा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. ही रेष सरळ दिलेली आहे, ही रेष नाही आहे. आपल्याला याच्यामध्ये एक रेष दिलेली नाही या ठिकाणची, त्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 10व 3. चला 10व मोरकाने 10व्याचं 4 सांगितले आपण उत्तर. चला भडंगेंनी पण 4 सांगितले. चला 11वा प्रश्न घ्या. काय झाले? 2 चौकोनामध्ये 1 चौकोन आहे.
त्यातला एक चौकोन गेला म्हणजे आहेतच राहील. मी ते दोन गोलामध्ये गोल एक गोल जाईल आणि एका गोलामध्ये एक गोल भरलेला पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे 12वा प्रश्न घ्या. 12वा प्रश्न. आता पहा या ठिकाणी काय केलेलं आहे. या ठिकाणी जो रंगवलेला भाग नव्हता त्याला रंगवलेला जोडला आणि जिथं रंगवलेला आहे त्याला न रंगवलेला पाहिजे. न रंगवलेला पाहिजे त्याच्यावर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 12व पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला पुढे 13वा प्रश्न पहा. ते कंसामध्ये एकात एक गुंतलेले आहेत तिन्ही गोल सगळीकडे गुंतलेले आहेत. आता या पहा या दोघांमध्ये टिंब आहे. एका साईडला टिंब आहे आणि मध्ये टिंब आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. बरोबर आहे. 13वा पर्याय क्रमांक 4. 14वा प्रश्न पहा. 14वा व्ही 2 वेळा व्ही आहे. या ठिकाणी पहा इथे 3 वेळा व्ही आहे. इथं काय झाला उलटा व्ही. हे सगळे उलटे व्ही आहे म्हणजे व्ही आहे आणि इथं काय झालं एम आकार होतो. इथं डब्ल्यू वगैरे होतोय. या ठिकाणी उलटे व्ही पाहिजे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 वेगळा निघेल. चला पुढे पण 14वा झाला. 15वा प्रश्न पहा. माझ्या पुढे चला चुकलं तर चालेल काय हरकत नाही पण बोलत चला. तुमच्याजवळ प्रश्नपत्रिका आहे. चला 15वा प्रश्न. या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. या ठिकाणी पहा अधिकचं चिन्ह आहे का गुणिलेचं आहे ते चिन्हाकडे लक्ष द्या व्यवस्थित. आता जागा जर पाहिल्या म्हणलं तर पहा की घड्याळाच्या दिशेने पाहिलं तो अधिकचं चिन्ह आहे नंतर येते अधिकचं चिन्ह नंतर येते अधिकचं चिन्ह येते अधिकचं चिन्ह येते म्हणजे त्या ठिकाणी जागा बरोबर आहे. सगळ्याचं जर नाही दिशा बदलली म्हणजे पहा कसं बघायचं हे चिन्ह काटकोन नंतर दुसरा काटकोन चिन्ह काटकोन नंतर दुसरा काटकोन चिन्ह घड्याळाच्या दिशेने काटकोन पाहिजे होता इथं येत नाही. इथे चिन्ह काटकोन नंतर दुसरा काटकोन त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वेगळं येणार आहे. 15वर 3 आहे. बरोबर आहे. घनवट बरोबर आहे. चला 16वा प्रश्न घ्या. 16वा प्रश्न. या ठिकाणी काय होते पहा. या ठिकाणी पहा या ठिकाणी आहे केला तर याचा बाहेरचा म्हणजे जर आकृती सरळ अशी उभी केली रंगवलेल्या भागानंतर परिघ तयार चालू होतो त्या आकृतीतला. आता इथे काय होते वरती होतं इथे रंगवलेल्या घड्याळाच्या दिशेने बघितलं या ठिकाणी पाहिलं काटकोन धरा इथे वाटल्यास रंगवलेला भाग आणि नंतर दुसरी रेषा. या ठिकाणी पहा घड्याळाच्या दिशेने तसं येत नाही. इथे पहा काटकोन रंगवलेला भाग नंतर दुसरी रेषा काटकोन रंगवलेला भाग दुसरी रेषा पर्याय क्रमांक 2 वेगळं निघणार आहे. या पद्धतीने विचार होणं गरजेचं आहे. आपण फिरवत बसायचं नाही. चला पुढे. चला 17वा प्रश्न पहा काय आहे. याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. आकृतीमध्ये अशी आकृती शोधा की जी मालिका पूर्ण करेल. आता याच्यामध्ये एका चिन्हाकडे लक्ष द्यायचं सर्व पाहायचं नाही. भरलेला टिप पहा. पहिल्या आकृतीमध्ये या डाव्या बाजूला वर आहे दुसऱ्या आकृतीमध्ये गेला तिसऱ्या आकृतीत पुढे गेला म्हणजे एक एक घर पुढे जातो मग तो खाली येतो का काय होतो ते आपल्या लक्षात येणार नाही. स्टार वरनं बघा स्टार घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो मी तो खाली येतो म्हणजे एक एक घर टिंब पुढे चालला म्हणजे या ठिकाणी खाली पाहिजे. त्याच्यावरनं पाहिला तर हा तर रेषा चुकीची आहे म्हणून हा पर्याय कट होईल. पर्याय 3 आणि 4 इथे जागा चुकीची म्हणजे पहिला दुसरा कट झाला तिसरा चौथा. आता स्टारकडे पहा. पहिल्या आकृतीमध्ये उजवीकडे वर आहे एक घर सोडून दुसऱ्या आकृतीमध्ये एक घर सोडून या ठिकाणी गेला नंतर एक घर सोडून या ठिकाणी गेला नंतर एक घर सोडून या ठिकाणी पाहिजे. तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. बरोबर आहे. 17 शाबास. घनवट बरोबर सांगितलेलं आहे. वास्ते बरोबर सांगितलेलं आहे. भडंगे बरोबर आहे. चला 18वा प्रश्न बघा. या ठिकाणी पाव भाग रंगवलेला आहे. या ठिकाणी पाव भाग आहे या ठिकाणी पाव भागच असणार आहे. पुढे इथं पर्याय कोणता कट होत नाही. रेषा पहा इथे तिरक्या आहेत आडव्या आहेत. तिरक्या आहेत म्हणजे पाव तिरक्या रेषा या पद्धतीने आहेत नंतर आडव्या झाल्या नंतर या पद्धतीने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रेषा पहा. पहिला अशी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये अशा झाल्या आडव्या म्हणजे घड्याळाच्या दिशेने म्हणल्या फिरलं नंतर 45 अशा फिरल्यानंतर आता अशा उभ्या येतील उभ्या रेषा त्याच्यावर पर्याय क्रमांक फक्त 2 करतो. आता जागा पाहिजे. रंगवलेला भाग पहिल्यांदा या ठिकाणचा आहे नंतर या ठिकाणचा झाला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तो फिरतोय नंतर या ठिकाणचा झाला म्हणजे या ठिकाणचा पाहिजे या ठिकाणचा आणि उभ्या रेषा पर्याय क्रमांक 1 मध्ये.
चला 19वा प्रश्न. 19वा प्रश्न. चला 19वा प्रश्न काय म्हणताय? दोन रेषा दोन रेषा दोन रेषा. पहिल्यांदा डाव्या कोपऱ्यामध्ये वर आहे, डाव्या कोपऱ्यात खाली आहे, उजव्या कोपऱ्यात खाली म्हणजे उजव्या बाजूला वर. त्याच्यावर चौथा पर्याय करतोय. आतली आकृती पहा. त्रिकोणामध्ये गोल आहे. आता एक गोल मोठा झाला, गोलामध्ये चौकोन आहे, चौकोन मोठा झाला, चौकोनात पंचकोन आहे, म्हणजे पंचकोन मोठा होईल आणि आतमध्ये काय नवीन आकृती आहे म्हणजे षटकोन पाहिजे. षटकोनावरच केवळ पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 येतो. चला 20वा प्रश्न. 19वा 1 येतोय. 19वा का 2 येईल? चौकोन दिलाय मग ते एक ऍड झालाय म्हणजे पंचकोन. पंचकोनामध्ये षटकोन एवढं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 येईल. ओके चला पुढे. आता या ठिकाणी पहा काय झालेलं आहे. रेषा किती आहेत मोजा. रेषा किती आहेत? एकूण चौकोनाच्या 4, या उभ्या 2 आडव्या 2, एकूण किती झाल्या? 8 रेषा झाल्या. नऊ कुठे? चौकोनाच्या 4 रेषा, उभ्या 2 रेषा, आडव्या 2 रेषा, एकूण रेषा 8. इथे किती रेषा आहेत? 7. इथे 6. आता किती रेषा आहेत? 5 रेषा. कोणत्या आकृतीत आहेत? क्रमांक 3 मध्ये. बरोबर आहे. चला 21वा प्रश्न घ्या. शाबास, छान उत्तर देत आहे. 21वा प्रश्न पहा. या एका गोष्टीकडे लक्ष दे, सर्व पाहायचं नाही. काय म्हणजे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये जसा संबंध तसा तिसऱ्या तर चौथ्याला. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं रे? हे गोल आहे तसाच आहे. आता या ठिकाणी या गोल वरती होता तो खाली गेला म्हणजे पाण्याचं प्रतिबिंब होऊ शकेल. याचं आरशातलं प्रतिबिंब होऊ शकेल. म्हणजे एका आकृतीचं आरशातलं होतं, एका आकृतीचं पाण्यातलं होतं. आता या ठिकाणी याचं पाण्यातलं घेतलं तर वरती येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 2 चालेल. 3 आणि 4 3 नंबर पर्याय करतो. आता याचं आपण जर आरशात पाण्यातलं घेतलं असेल तर याचं आरशातलं पाहिजे, आरशातलं इकडे पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे का बघा रे. आपला विचार त्यांचा विचार बरोबर जुळला पाहिजे. चला 22वा प्रश्न पहा. या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालंय? वरची रेष वरती आहे तशी आहे. आता हे यू आहे ते खाली गेले आणि हे वरती आले की आणि काय झाले? रंगवलेला भाग खालचा होता तो वरचा रंगवला. आता हे यू उलटे झाले. आता वरची रेष आहे तसंच राहणार आहे. त्यामुळे पहिला पर्याय करतो. मधलं चेंज होणार आहे. हे काय होणार आहे? पाण्यातलं प्रतिबिंब होईल. पाण्यातलं प्रतिबिंब याच्यावरनं पर्याय क्रमांक 1 होईल. 1 तर कट केला आपण, तो खाली पाहिजे, त्याच्यावरनं कोणताही पर्याय कट होत नाही. आहे ना ही रेषा बरोबर आहे ना इथे. याच्यावर आपण पूर्ण गोलाचं अजून बघायचंय ना. गोलाचं बघतोय आपण. आता जे आपण फक्त याच्यावरनं पर्याय कट केला. आता गोलामध्ये पाहिजे. इथे काय झालं होतं? गोलाचं खालचा भाग वर झाला होता. म्हणजे जो भाग रंगवलेला आहे तो कोरा होईल, रंगवलेला आहे तो कोरा होईल, न रंगवलेला तो भरलेला जाईल. म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय कट होईल. आता राहिला पहिला, तिसरा, दुसरा. 180 जर फिरवलं म्हणलं तरी काय होणार आहे? इथे उजवा भाग रंगवला, आता डावा भाग रंगवलेला, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे 23वा प्रश्न घ्या. या ठिकाणी काय केलेलं आहे? 2 बाजूला कापलेले भाग आहेत ते फिरवून एकत्र जुळवले. हे दोन्ही बाजूला फिरवलेले ते एकत्र जुळवायचे. पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4. अश्विनी भुजबळ, काय क्वेश्चन पेपर ओपन होत नाही? लिंक सेंड करा. क्वेश्चन पेपर का बरं ओपन होत नाही? व्हायला पाहिजे ओपन. आपलं रेंज व्यवस्थित नाही, बाहेर पडा, पुन्हा जॉईन व्हा, काय हरकत नाही, जॉईन होणार आहे. हा काय अडचण कोणाला येणार नाही, कारण सर्वांना लिंक ओपन होते. क्वचित प्रसंगी आपला रेंज व्यवस्थित नसेल तर ओपन होत नाही, तर आपण काय करा, बाहेर पडा, पुन्हा जॉईन व्हा, लिंक ओपन करा, होते. चला पुढे पहा. या ठिकाणी पहिल्या दुसऱ्याशी काय झाले? आरशातील प्रतिबिंब आहे. म्हणजे याचा आरशातील प्रतिबिंब उजवीकडे गोल आहे, तो डावीकडे येणार आहे, त्याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल. राहिला आता या ठिकाणी बाकीच्या याच्यामध्ये काय चेंज झालाय का? वरचा चौकोन वरच राहणार आहे, त्यामुळे पहिला पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे दुसऱ्या चौथ्यामध्ये? दुसऱ्या चौथ्यामध्ये फरक शोधा. या ठिकाणी हा गोल इथे रेषेला टेकलेला, चिकटलेला आहे,
किंवा हा कंस पण चिकटलेला आहे, आपल्याला पाहिजे का नको, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट होईल. सॉरी, पर्याय क्रमांक 4 कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे का 2? ओके, चला पुढे 25 ते 28 मध्ये घ्या. हा काय होतंय? थोडं थोडं घेत चला वरती, चला वरती घे. होतंय सगळं. काय आरशातलं प्रतिबिंब आहे. आता हे खालचं एक रेष खालीच राहणार आहे. आता या आरशामध्ये काय उलटा त्रिकोण होत नाही, त्यामुळे तिसरा चौथा कट होईल. हा तर काटकोन त्रिकोण दाखवल्यामुळे हाही कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. 25चं 1 आहे. पुढे जाऊ नका. अथर्व वाचते, मार्क घ्या 90. अथर्व वाचते. चला पुढे 26वा प्रश्न घ्या. 26वा प्रश्न आरशातील हे स्टार आहे, जसे तसे राहणार आहे. स्टारचा आरशातलं प्रतिबिंब जसं तसे येणार. खाली टिंब पाहिजे. आता याच्यामध्ये पहा, आपली चिन्ह मात्र लक्ष द्या. इथं गुणिलेचं चिन्ह उजवीकडल्या याच्यामध्ये, आता डावीकडल्या याच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह येणार. त्यामुळे पहिला पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक शोधा. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये फरक. यातली छोटी चिन्ह अगदी ते व्यवस्थित दिसत नाही, पण आपल्याला झूम केलं तरी झूम होत नाही. ओके, नाही होत. तर त्या चिन्हावर पहा, आता समजून घ्या. पर्याय क्रमांक 3 आहे. 3 आहे. ओके, चला 27वा घ्या. 27वा प्रश्न झूम करू नका. पहा या ठिकाणी उजव्या बाजूला चौकोन आहे. हा उजव्या बाजूचा चौकोन आता डाव्या बाजूला होईल. त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक शोधा. या चौकोनाच्या मागे गोल आहे इथं, आणि या ठिकाणी चौकोनाच्या मागे चौकोन आहे. आपल्याला चौकोनाच्या मागे पाहिजे गोल, त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 येणार आहे. गुड. चला 27वा झाला. 28वा प्रश्न घ्या. 28वा ह्या रेषेकडे पहा. ही रेषा उजव्या बाजूला जाणारी, ती डाव्या बाजूला जाणारी, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 2 1 3 4 केवळ त्या रेषेवरून कट होतात. त्यामुळे 28चा पर्याय क्रमांक 2 आहे. बरोबर आहे करण्याने सांगितलेलं. चला पुढे 29 ते 32. 5 सांगत चला. आपल्या चुकीला समजून घ्या. चुकीला माफी आहे आपल्याकडे, पण तुम्ही बोललात तर तुम्हाला चुका लक्षात येणार. चला पुढे 29 ते 32 मध्ये पहा. आता खाली पहा, घडी घातलेली वर, पुन्हा इकडून घडी घातली. आता ही जेव्हा घडी इकडे उघडेल, या गोलाचं या ठिकाणी गोलाचं येईल, आणि या ठिकाणी त्रिकोणी. म्हणजे या 2 गोल शेजारी शेजारी पाहिजे. ते दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये नाही, म्हणून हे पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि चौथा, याच्यामधला फरक पहा. याचं जेव्हा खाली होईल तेव्हा या ठिकाणी येणार, ते या ठिकाणी हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार. चला 30वा प्रश्न घ्या. चला 30वा प्रश्न पहा. इथून खालून वर घडी घातली, वरून ही घडी, म्हणजे 3 घड्याचा आहे. पुन्हा इकडे घडी घातली, ही घडी उघडली तर या त्रिकोणाला त्रिकोण जसा आहे तसा येणार. जेव्हा वरती उघडेल तेव्हा उलटे त्रिकोण होणार. वरती उलटे त्रिकोण पाहिजे, ते फक्त पर्याय 1 मध्ये. खाली उघडले तर खाली हे उलटे त्रिकोण होणार, ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यामुळे 30चं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला मागे पडले खूप. हा काय काय करते? झोपली. 31वा पहा. वरून घडी पण घेतं, निम्म्यापर्यंत येणार आहे ही घडी. मगाशी इथे जसे 3 भाग होत होते, इथे तसे नाही, इथे 4 भाग होणार. म्हणजे या ठिकाणी जेव्हा उघडल्या जाईल घडी, तर ही निम्म्यापर्यंतच घडी येणार. पुन्हा या ठिकाणी आडवी पुन्हा घडी घातली, आणि पुन्हा ही घडी उघडली या त्रिकोणाचं या ठिकाणी, या वर्तुळाचं या ठिकाणी. जेव्हा वरची घडी वरती उघडेल तेव्हा या त्रिकोणाचं फक्त वर येणार. हा त्रिकोण उलटा होईल, इथला त्रिकोण उलटा होईल, आणि खाली या गोलाचा खाली गोल, इथला गोल खाली. त्यामुळे पर्याय क्रमांक आता इथं उलटा झाला नाही, हे बरोबर आहे, पण इथं उलटा पाहिजे होता. ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 31चं. चला 31चं 3. बाकीचे मागे का पडले वाचते वगैरे. चला पुढे चला, बरोबर आहे. 32वा प्रश्न पहा. वरून खाली घडी घातली, इकडून घडी इकडे घातली. आता या घडीचं जेव्हा आपण इकडे उघडेल तेव्हा याचं आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीनं कुठे जुळतंय पहा. पर्याय कट पद्धत वापरा.
फक्त एक मध्येच हा आकार आहे, 2 3 4 चुकीचा आहे, त्यामुळं ते आपल्याला बदलेल. ओके, कोमल यादव 70 मार्क पडले आपल्याला. ओके गुड, अभिनंदन. चला पुढे पहा. 31वा प्रश्न पहा. वाढतील मार्क. म्हणजे हे सगळी बाकीची मुलं देखील होती, त्यांनाही कमीच मार्क होते. नियमित प्रेझेंट झाले 90च्या वर गेले. तुम्ही नियमित प्रेझेंट राहा, प्रत्येक गोष्ट समजून घ्या, गणित समजून घ्या, तुमचे मार्क खूप चांगली वाढतील. चला, त्यासाठी प्रेझेंट ही खूप महत्वाचे. तुकडे जोडून आपल्याला आकृती पूर्ण करायची. या ठिकाणचा कर्व भाग आहे, जे कर्व भाग असणारा एक आयत पाहिजे. याच्यामध्ये कर्व असणारा आयत नाहीये, इथे काटकोन असणारा, म्हणजे हा पर्याय कट होईल. कर्व असणारा आतमध्ये पाहिजे, तो बाहेर इथे आलाय म्हणून हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. आता याच्यामध्ये तुकडे मोजा, 1 2 3 आहेत, यात पण 3 आहेत, पण आकार पहा. हा मोठा आयत, याच्यामध्ये मोठा आयत नाही, तो इथं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 33 2 आहे. करणे पहा बरोबर हे चालतात, बाकीचे मागे पडतायत, वाजते मागे पडू नका. चला 32 33 34वा. या ठिकाणी पहा, काटकोन त्रिकोण आहे, छोटे 2 लघुकोन आहे, हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे याच्या 2 बाजू सारखे आहेत, याच्या 3ही बाजू सारखे आहेत, पण हा काटकोन त्रिकोण आहे. आपल्याला हे 3 प्रकारचे त्रिकोण शोधायचे आहे. आता या ठिकाणी पहा, छोटे त्रिकोण याच्यामध्ये नाही, ते 2 छोटे जे त्रिकोण पाहिजेत ना, किंवा इथे 4 तुकडे, 1 2 3 4 5 तुकडे होतात, म्हणजे हा पर्याय लगेच करतो. आता याच्यासारखा चौकोन जो आहे का याच्यामध्ये, म्हणजे आई पर्याय कट होईल. आता राहिला तिसरा आणि चौथा. याच्यामध्ये पहा, चौथ्यामध्ये आयत आहे, म्हणजे हाही पर्याय कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला दिसत पर्याय क्रमांक 3 मध्ये कुठे जुळतात ते जास्त योग्य कोणतं आपल्याला असं जाणं गरजेचं आहे, त्यामुळं ओके. चला, तर नेहमीच प्रेझेंट राहा चौरे. तुम्हाला पेपर मिळत आहेत, आपल्याला ऑनलाईनचे पेपर वेगळे आहेत, तर ऑफलाईनला मी पेपर टाकतो त्याचे वेगळे आहेत. ऑनलाईनचे पेपरचं सोल्युशन तुम्हाला देण्यासाठी तुम्ही जर त्याचे चुकलेले प्रश्न टाकले तर तुम्हाला त्याचंही सोल्युशन दिलं जाईल. काही आपण ऑफलाईनला पेपर टाकतोय, म्हणजे पेपरचे फोटो टाकतोय, तो मात्र इथं सोल्युशनला घेतला जातो. ऑनलाईन जर जो गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये पेपर आहे त्याचं उत्तर तुम्हाला तिथे लगेच मिळत आहे. तो पेपर तुम्ही सबमिट केल्याबरोबर तिथे तुम्हाला किती मार्क पडले हे लक्षात येते. चला पुढे 35वा प्रश्न पहा. याच्यामध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, आणि या ठिकाणी एक चौकोन आहे. हा चौकोनावर लक्ष केंद्रित करा. या पद्धतीचा चौकोन इथे आहे, इथे आहे का त्या पद्धतीने चौकोन नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. या पद्धतीने चौकोन इथे आहे का, नाहीये. या पद्धतीने चौकोन इथे आहे का, असू शकते, इथे आहे. आता पहिला आणि तिसरा चौथा याच्यामध्ये बघायचे, दुसरा तिसरा कट झाला. आता आकार किती, 1 2 3 4, इथे किती 1 2 3, त्या पर्याय कट होईल. उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला 36वा प्रश्न घ्या. 2 चौकोन आहेत, 2 काटकोन त्रिकोण आहेत, 1 समभुज त्रिकोण आहे. 2 चौकोन आहेत काय, 2 चौकोन नाही, हा पर्याय कट होईल. या 2 चौकोन आहेत का, नाही, याच्यात पर्याय कट होईल. या 2 चौकोन आहेत का, नाही, या 2 चौकोन आहेत. हा त्रिकोण 1 आहे, हे बाजूने बाहेरचे 2 त्रिकोण लावले, तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 36 पर्याय क्रमांक 4 आहे. करणे एक ते बरोबर येईल, चालला, बाकीचे मागे पडतायत. चला 37वा प्रश्न पहा. लपलेली आकृती. आता या ठिकाणी पहा, ही एक रेष आलेली वर, म्हणजे या ठिकाणी एवढा बारीक अँगल होणार आहे. नंतर इथं आल्यानंतर या ठिकाणी खाली अशा पद्धतीने होणार आहे. पहा या ठिकाणी या पद्धतीचा आकार इथं कुठे इथे पहा, इथे वर गेली, खाली आडवी रेष याला नाही, त्यामुळे हा पर्याय चालणार नाही. याच्यामध्ये या पद्धतीचा अँगल कुठेच नाही, इतका छोटा अँगल या ठिकाणी आहे, पण इथं तिरकी रेष पहा जुळत नाही. या ठिकाणी पहा इथे जुळत नाही. आता इथे पहा, वर गेलेली रेष खाली गेली, आडवी गेल्यानंतर इथे तिरकी रेष, इथे तिरकी रेष इथे आहे, पुन्हा वरती म्हणजे या ठिकाणी इथे 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 पहा, या ठिकाणी षटकोनाच्या कोपऱ्यावर या बाजूवर इथनं तिरकी गेली, वरून खाली आली, आडवी झाली, तिरकी गेली, पुन्हा वर आली, तिरकी गेली, पुन्हा इथे.
पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. ते खूप बारकाईने बघणं गरजेचं आहे. चला 37 झाला. 38वा प्रश्न पहा. 2 कंस पाहिजे. या ठिकाणी आहेत का बघा बरं तशा पद्धतीनं. पॅरलल नाहीये. या ठिकाणी पॅरलल आहेत का? नाही. या ठिकाणी बघा पॅरलल. हा वरचा आहे, हा खालचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये, 4 मध्ये नाही. चला 39वा प्रश्न पहा. उभी आडवी रेष, उभी रेष, त्याला वायचा आकार. आता वायचा आकार याच्यात कुठे आहे का? नाही. याच्यामध्ये वायचा आकार आपण घेतला. वाय तर वरती उभी रेष नाहीये. इथे पहा बरं, वायचा आकार आहे, उभी रेष आहे, आडवी रेष आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये. 4 मध्ये वायचा आकार नाही, तिरक्या रेषा नाही. ओके. चला 40वा प्रश्न पहा. तिरकी रेषा, उभी रेषा, पुन्हा तिरकी रेषा. तिरकी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा. इथे घेऊन इथे पहा. तिरकी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा नाही. इथे तिरकी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा नाही. इथे तिरकी रेषा नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला आता गणिताची सुरुवात करूया आपण. गणित समजून घेऊया. तर गणितामध्ये आपल्याला खूप मार्क जातात. गणित विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मार्क कोणाचे टाकायचे राहिलेत का पहा. मार्क कोणाचे टाकायचे राहिलेत का? मला मार्क कोणाकोणाचे आलेत 1 मिनिटामध्ये सांगायचं, कारण मला आज चॅट बॉक्स दिसत नाहीये. चॅट बॉक्स व्हिडिओ चालू असेल तर चॅट बॉक्स दिसत नाही. पटकन सांगायचे. मार्क आलेले आहेत. अर्णव साखरे 96.25, निलेश करणे 87.50, इशिता शिंदे 93.75, प्रणव बेलदार 93.75, राजवर्धन भोसले 93.75. अर्णव साखरेचे डबल लिहिले, वरती लिहिलेले होते. खाली हर्षवर्धन भोसले किती आहेत? 88.75. श्रेयस गणवट 87.5, मोरकानी 95, रोहिणी भडंगे 98.75 आणि अथर्व वास्ते 90. कुणाचे मार्क राहिलेत का टाकायचे? पटकन टाका. अरे मला चॅट बॉक्स पुन्हा ओपन करता येणार नाही, कारण मला व्हिडिओवरती घ्यायचे. चला बंद करा, लाईट लावा. हा काय होते? कुणाच्या? इशिताच्या. ओके चला. ओके प्रथमेश चौरे गुड. चला आपण आता गणिताला सुरुवात करूया. पुस्तक घ्या. गणित खूप महत्वाचं आहे. गणित मार्क मेरिट लावायचं काम करतो. बघा पहिला प्रश्न. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 10 घनमीटर म्हणजे किती? समजून घ्या. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलेले 10 घनमीटर बरोबर किती घन सेंटीमीटर. आता मला एक सांगा, घनामध्ये काय मोजतात? घनामध्ये मोजतात काय? घनामध्ये मोजतात घनफळ. काय मोजतात? घनफळ जर काढायचं असेल तर काय लागतं? घनवट घेतली तर घनवट घेतली तर लांबी रुंदी उंची. मग आता मला अशी आकृती सांगायची की ज्याचं घनफळ 10 घनमीटर आहे, त्याची लांबी रुंदी उंची सांगायची. आपल्या मनाची घ्यायची. 10 लांबी, रुंदी बर, लांबी 5 मीटर, रुंदी 2 मीटर, उंची 1 मीटर. एकाला मला नाही सर, मला 10 मीटर लांबी, रुंदी 1 मीटर आणि उंची 1 मीटर. त्याचे घनफळ किती येणार आहे? 10 मीटर. 10. आता 1 मीटर मध्ये मापायचं. आपल्याला काय करायचे? सेंटीमीटर मध्ये करायचे. म्हणजे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 5 मीटर म्हणजे 500, 2 मीटर म्हणजे 200 आणि 1 म्हणजे 100. याचा गुणाकार करायचा. मग गुणाकार करताना 5 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य. किती झाले शून्य? 6. 1 2 3 4 5 6 शून्य. आता या राहिलेल्या अंकाचा गुणाकार करा. 5 गुणे 10 एके 10 म्हणून टाका. काय संख्या येईल वाचा. आता दुसरा एक मला श्रेणी, याला पण उत्तर तेच आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे या एकचे 100 झाले, या एकचे 100 झाले आणि 10 मीटरचे किती होती? 1 मीटरचे 100. मग 10 मीटरचे
1000. इथं शून्य 3 आहेत, हे 2 आहेत, हे 2 किती झाले 7. 1 2 3 4 5 6 7. 1 गुणिले 1 1 गुणिले 1 म्हणजे एकावरती किती शून्य येतात 7. इथं किती आहे एकावर 6 शून्य हा एवढे घन सेंटीमीटर होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 संख्या मालिका पहा 5 6 7 5 6 7 125 216 343 50 72 98. आता इथं प्रश्न 5 6 7 म्हणजे 8 काय याचं संबंध 5 चा घन 125. ओके चला पुढे 6 चा घन 216 7 चा घन 343 8 चा घन आता याचा काय संबंध आहे 5 गुणिले 10 5 गुणिले 10 5 10 50 6 गुणिले 12 12 7 गुणिले 14 14 7 98. असं जर केलं तर 5 चा वर्ग 25 ची दुप्पट हे योग्य आहे महत्वाचं. 6 चा वर्ग 36 ची दुप्पट 7 चा वर्ग 49 ची दुप्पट 8 चा वर्ग 64 ची दुप्पट. कोणता पर्याय पहा पर्याय क्रमांक 2. चला पुढे 5 मीटरला 2 मीटर रुंद व 1.5 म्हणजे 1.5 मीटर उंची अशा लाकडी ओळख्यापासून 25 सेंटीमीटर लांब 40 सेंटीमीटर रुंद व 30 सेंटीमीटर उंच अशी जास्तीत किती लाकडी ठोकळे मिळतील. आता इथं काय करावं लागतं पहा तर इथं मोठ्या ओळख्याच्या घनफळाला छोटेचे तुकडे करायच्या एका तुकड्याच्या घनफळाने भागायचे. मोठ्या तुकड्याची काय आहे लांबी 5 गुणिले 2 गुणिले 1.5. आता ही आपण मीटर मध्ये आणि तुकडे करायचे जे आहे पहा 25 सेंटीमीटर गुणिले 40 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. आता ही सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये चालेल का परिमाण कशी पाहिजेत मी या मीटरचे सेंटीमीटर केले पाहिजे 5 मीटरचे सेंटीमीटर 500 2 मीटरचे 200 1.5 मीटरचे 150 150 भागिले 25 गुणिले 40 गुणिले 30. चला 25 ने भागाला 25 ने 25 25 गुणिले 50 शून्याशी शून्य 40 ने 1 शून्य घालून टाका. चला 1 शून्य ने 1 शून्य गेला 4 ने 4 25 या 30 ने 1 शून्य 1 शून्य घालवला 3 1 3 3 5 15 20 5 100 5 किती तुकडे निघतील 500. पुढे 107.625 भागिले 0.021 याचे उत्तर खालील कोणत्या पर्यायाशी सन्निकटता दाखवते. निकटता पाहिजे त्या ठिकाणी. आता इथे काय करा 107.625 हे भागिले असे म्हणा भागिले किती आहे 0.021. आता या ठिकाणी दशांश चिन्ह आपला गोंधळ करतात दशांश चिन्ह काढून टाका. किती घरं दशांश चिन्ह पुढे न्यावं लागेल राहील किती न्यावी लागेल 3 घरं. छेदातली 3 घरं नेल्या अंशातलं काय करायचं अंशातली 3 घरं न्यायची. मी इथे 3 घरं नेलं म्हणजे गणित काय झालं 1,07,625 भागिले 21 ते भागालूया 21 5 5 107 मध्ये 105 गेले 2 वर 6 घेतले 21 21 21 बाकी किती राहिली 5 वरती 2 घेतले 52 पण 21 दुने 42 52 मधलं 42 गेले 10 राहिले 10 वर 0 घेतले 5 घेतले 105 21 5 उत्तर किती आलं 5125. याची निकटता आता 5125 पर्याय येते का हे हजारात पूर्ण केले तर किती होती 5000. इथे 5125 आहे हजारात पूर्ण करायला म्हणजे तर पुढची पाहिजे 1 पहिली संख्या आहे पाहिजे 1 आहे 5 असेल किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर 5 ची इथे 6 होती
पण ही 5 पेक्षा लहान आहे म्हणून 5च राहतील. त्यामुळे उत्तर काय येणार आहे 5000. पर्याय क्रमांक 1 आहे. 44चं 1 आहे. बरोबर आहे घनवट. शाबास, छान उत्तर देत आहे. पुढे पहा. 1 अंश छेद 1 गुणिले 2 1 अंश छेद 1 गुणिले 2 अधिक 1 अंश छेद 2 गुणिले 3 अधिक 1 अंश छेद 3 गुणिले 4 असं जर करत गेलं 1 अंश छेद 29 गुणिले 30. आता हे सगळं गणित सोडवायचं म्हणजे अख्खा फळा देखील पुरणार नाही. मी इथं फक्त आपण पहिलं 2 सोडवायचं, त्याच्यावर तर्क करायचा आणि त्याचा तर्क केल्यानंतर तो जुळतो का इथे बघायचं आणि डायरेक्ट उत्तर मांडायचं. आता पहा या ठिकाणी याची बेरीज करायची म्हणजे काय करावं लागेल छेद सारखा करावा लागेल. आता इथं छेद सारखा करायचं म्हणल्यावरती काय होईल इथे हे 2 झाले हे 6 झाले. गुणाकार केला तर 1 अंश छेद 2 अधिक 1 अंश छेद 6. छेद सारखा करायचा म्हणजे काय होईल 2 तर 7 ला 6 इथं 6 करायचं तर छेदाची किती पट केली तिप्पट. छेदाची तिप्पट केली अंशाची तिप्पट करा 3. इथे 6 करायला छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 1 3 आणि 1 4 अंश छेद 6. संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल 4 2 छेद 3. काय इथे संबंध जोडायला इथे सांगा बरं. याचा तर्क काय लावता येईल या गणिताशी आलेल्या उत्तराचा. इथं जे मांडलेलं आहे तेच उत्तर अंश छेदामध्ये येत आहे. बरोबर ना. इथे 2 गुणिले 3 आहे इथे 2 छेद 3. मग आता जर याच्यामध्ये हे मिळवले याच्यामध्ये 1 अंश छेद 3 गुणिले 4 मिळेल तर उत्तर काय यायला पाहिजे. इथं उत्तर काय आलं होतं उत्तर इथे 1 अंश छेद 4 गुणिले 5 आलं. इथं काय आलं मला हे बाकीचं लावले बाजूला हे ते याचं उत्तर काय आलं 2. मग आता पुढल्याचं उत्तर काढलं तर काय उत्तर यायला पाहिजे काय उत्तर आलं पाहिजे 3/4. याचं उत्तर 3/4 येते का पाहू. इथं उत्तर 2/3 अधिक याचा काय होईल 1 अंश छेद 12. याचं उत्तर काय आलं पाहिजे आपण अगोदर सांगतोय काय आलं पाहिजे उत्तर 3/4 आलं पाहिजे तर आपला तर्क बरोबर आहे. मग डायरेक्ट चिकने उत्तर मांडायचं काय. मग आता इथे पहा याचं छेद सारखा करा काय येईल 12 येईल. छेद 12 करता छेदाची किती पट झाली ते या छेदाची 4 पट अंश 4 पट 8 अधिक इथे छेदाची 1 पट अंशाची 1 पट. मग बेरीज करा 9/12. संक्षिप्त रूप द्या 3 त्रिक 9 3/12. उत्तर काय आलं 3/4 येते का. मग डायरेक्ट शेवटचं उत्तर सांगा काय येईल काय उत्तर 29 अंश छेद 30. पर्याय क्रमांक 1 येईल 45चं. पर्याय क्रमांक 1 येणार आहे घनवट. चला 46वा पाठ. धान्याच्या गोदामात असणाऱ्या 540 पोत्यामध्ये गहू व ज्वारी यांच्या पोत्याचे गुणोत्तर 2:7 आहे तर गव्हाची किती पोती होतील. आता इथं गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर समजून घ्या. पहिलं काय म्हणतात गहू आणि ज्वारी. गहू आणि ज्वारी याचं गुणोत्तर काय आहे 2:7. याचा 2 भाग गहू आणि 7 भाग अशी एकूण पोती किती आहे 540. यांची काय आहे ही बेरीज. याची बेरीज करा. किती झाली बेरीज 9x बरोबर 540. x बरोबर 540 भागिले 9 9 1 9 9 7 54 0 0. x ची किंमत किती आली 60. मग गव्हाची विचार आहे गव्हाची किती पोती आहेत x बरोबर 60 तर 2x बरोबर 60 गुणिले 2 उत्तर किती गव्हाची पोती किती गोदामात आहे
आणि ज्वारीची पोती विचारली असती तर किती आली असती? 60 गुणिले 60 420 पोती आली असती. पुढे पहा, त्यामुळे उत्तर येणार 46 2 4 पर्यंत. 15 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 300 चौरस सेंटीमीटर. काय 46 3 नाही, उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. दुरुस्ती करा. 15 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 300 चौरस सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती किती? आकृती काढायची लगेच. पण इथे या पट्टी पेन्सिल वापरायचं नाही. काय म्हणलेले? रुंदी 15 आणि क्षेत्रफळ दिलेले 300. क्षेत्रफळ कसं काढता रे? आणि लांबी माहित नाही, x मानलं. लांबी गुणिले रुंदी 15 बरोबर क्षेत्रफळ 300. x ला 15 गुणिले तिकडे पाठवले, भागिले म्हणजे x बरोबर 300 भागिले 15 केलं. 15 गुणिले 30 वरच्या 0 0. x ची किंमत म्हणजे लांबी किती आली? 20. मग परिमिती कशी काढतात? परिमिती लांबी अधिक रुंदीच्या बेरजेची दुप्पट. 20 आणि 15 35 ची दुप्पट. आताची परिमिती किती येईल? 70 सेंटीमीटर. पुढे पहा, 9.99% हे कशाच्या बरोबर आहे? 9.99%. टक्के म्हणलं की छेद किती असतो? याची मांडणी काय होईल? 9.99 छेद 100. पर्यायामध्ये आहे का? आहे. नसेल तर काय होईल? दशांश चिन्हामध्ये करायचं म्हणलं हे काय उत्तर होईल? हे पहा, आता दशांश चिन्ह कुणीकडे सरकायचं लक्षात येत नाही. पहिलं दशांश चिन्ह काढून टाकायचं. लावण तिथलं दशांश चिन्ह काढून टाकायचं. दशांश चिन्ह किती घरं पुढे न्यावं लागेल? 2 घरं. म्हणजे अंशातलं 2 घरं नेलं तर छेदातलं 2 घरं पुढे न्यावं. इथे छेद आम्ही 100च्या तिथं आहे, ते 2 घरं पुढे घेतो. मग काय होईल गणित? 999 अंश छेद 10,000. आपल्याला याचं दशांश चिन्ह. आता दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर येईल? 1 2 3 4. 4 संख्येच्या अगोदर 1 2 3. आता नाही 4 संख्या शून्य द्यायचा. 4 संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी याचं दशांश चिन्हात केलं तर उत्तर काय होईल? 0.00999. एका छापखान्यात एका तासात 6,950 कागद छापले जातात. त्या छापखान्यात दररोज 5 तास, याप्रमाणे 8 दिवसात किती कागद छापले जाते? आता बघा, 6,950 एका तासाला. 5 तासाला म्हणलं की काय करणार तुम्ही? गुणिले 5 हा गुणाकार करणार. नंतर हे एका तासाचं 5 तासाचं झालं. नंतर 8 दिवस छापले म्हणून पुन्हा त्याला गुणिले 8 ने करणार. मग जर अगोदर 5 ने 8 ने गुणणार आहे ना तुम्ही, मग अगोदर 5 चा 8 चा गुणाकार केला तर 5 ने 8 ने गुणण्याची एकदम 85 ते 40 ने गुणलं तर सोपं होईल का नाही? मी तर 0 हा 1 0 हा 1 0 खाली मांडून टाका. 2 0 राहिलं काय गणित? 695 गुणिले 4 पंचे 20 अचाने 94 36 आणि 2 38 अचाने 3 4 24 आणि 3 उत्तर किती येईल? 2,78,000 एवढे कागद छापले जातील. चला पुढे हा नवोदयचा क्लास आहे. भूमिका नवोदय विद्यालयाची परीक्षा 20 जानेवारीला आहे. त्याचा हा क्लास आहे. त्याचा पेपर रोज टाकला जातो आणि तो समजून दिला जातो. खालीपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 5/16 5/12 5/10 5/21. आता इथं तुमचा लहान म्हणलंय. आता इथे पहा, मला तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे केक आणलाय, त्याचे 16 तुकडे केले, 12 तुकडे केले, 10 केले, 21 केले, त्यातले 5 तुकडे तुम्हाला मिळाले. तर सगळ्यात कमी कुठे मिळेल खायला? काय होणार आहे पहा, हे तुकडे पहा. 10 तुकडे म्हणजे मोठे मोठे असणार, 12 म्हणजे याच्यापेक्षा बारके तुकडे असणार, 16 म्हणजे अजून बारके असणार, 21 म्हणजे सगळ्यात बारके बारके तुकडे. त्यातले तुम्हाला 5 मिळतात. म्हणजे बारके बारके 5 तुकडे मिळतात. इथं मोठे मोठे 5 तुकडे मिळतात. म्हणजे इथं वाढदिवसाच्या केक वरनं समजून घेतलं तर अगदी लगेच व्यवस्थित समजतं. आपल्याला लहान पाहिजे
म्हणजे लहान कोणता येईल? 5 मोठा विचारला असता तर 510 सगळ्यात मोठा आला असता. गुड. पुढे पहा. गीताच्या दुप्पट रुपये सीताजवळ, सीताच्या तिप्पट रुपये नीताजवळ, नीताजवळ जर 60 रुपये असतील तर तिघींजवळ सरासरी किती रुपये? मानायचे तर गीताजवळ एक्स माना, गीताच्या दुप्पट सीताजवळ, मग सीताजवळ किती येतील? 2 एक्स येतील. आणि सीताच्या तिप्पट नीताजवळ, नीताजवळ किती येतील सांगा? सीताच्या तिप्पट 2 एक्सची तिप्पट 6x. आता काय म्हणले त्यांनी? नीताजवळ 60 रुपये म्हणजे 6x बरोबर 60 दिले. x बरोबर किती येतील? 60 भागिले 6 केलं तर उत्तर किती? 10. x ची किंमत 10, म्हणजे नीताजवळ 10 गुणिले 6 60 रुपये. सीताजवळ 10 गुणिले 2 20 आणि गीताजवळ 10 एके 10 रुपये. मग आपल्याला विचारलेले आहे सगळ्यात कोणाजवळ विचारले कोणाजवळ? तिघींजवळ सरासरी. मग काय करावं लागेल? तिघींच्या रकमेची बेरीज करून भागिले 3 करावं लागेल. इथं गीताजवळ 10 रुपये, सीताजवळ 20 रुपये आणि गीताजवळ 60 रुपये. याची बेरीज किती येईल? 90. किती जणींच्या रकमेची बेरीज आहे? 3. सरासरी काढायला काय करावं लागेल? 90 भागिले 3 म्हणजे किती? 30 सरासरी त्यांची येणार आहे. तर पर्याय क्रमांक किती असणार आहे? 2. पुढे 52 पहा. 24, 32, 54 याचा लसावी पहा. 24, 32 आणि 54 याचा लसावी कसा काढायचा? त्याला भाग घालवून द्यायचं 1 पर्यंत. त्याला कशाने? 3 संख्याला भाग जाईल 2 ने. बे 1 बे, बे दुने 4, बे 1 बे, बे 7 12, बे दुने 4, बे 7 14. आता 3 संख्याला कशाने जाईल? नाही, मग 2 ने जातोय तो पर्यंत. मग 3 संख्याला 2 ने जाईल, इथं 2 ने जाईल, इथे 2 संख्याला जातात. 3 संख्याला 2 ने घालवा. बे 7 12, बे 8 16, या 27 ला जात नाही जसा तसा. आता 2 संख्याला कशाने जाईल? 2 ने जातो. बे 3 6, बे 4 8 आणि 27. आता कशाने जाईल? 3 ने. 3 एके 3, हे 4 तसे 3 9 27. आता कशाने जाईल? आता या 4 चे फॅक्टर पडले तर 2 गुणिले 2 येणार आहे. 3 चे 3 गुणिले 3 येणार आहे. म्हणजे इथं फॅक्टर पडले तर कुठं कॉमन त्याच्यामध्ये निघणार नाही. मग आता इथं गुणाकार करा. 9 चोक 36 3 108. 108 दुने 216 दुने 432 दुने 864. यांचा गुणाकार काढायचा आणि तो याचा लसावी येणार आहे 864. पर्याय क्रमांक किती आहे? 3. 52 3. आता पहा सोबतच्या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? रंगवलेल्या भागाचं इथं आकृती पहा. हा चौरस आहे 6x6चा, 6 सेंटीमीटर लांब 6 सेंटीमीटर रुंद आणि आतला चौरस आहे 2 सेंटीमीटर लांब आणि 2 सेंटीमीटर रुंद. मी चौरसाच्या ह्याच्यातले आतल्याचं वजा केलं की या रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ. संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढाल? 6 गुणिले 6 किती? 36. त्यातल्या आतल्या भागाचं याची लांबी 2 आहे, रुंदी 2 आहे. मग याचं क्षेत्रफळ किती येईल? 2 गुणिले 2 4. मी यातनं हे वजा केलं की त्या रंगवलेल्या भागाचं म्हणजे 36 मध्ये 4 गेले 32 चौरस सेंटीमीटर रंगवलेल्या भागाचे. आता 2 दिवसाचे सेकंद किती? 54 वर गणित पहा. एका दिवसाचे सेकंद किती होतात? 86,400. मग 2 दिवसाचे किती होतील? 2 0 2 0 मांडून टाकले. 2 4 8, 2 7 12, 2 चले 8 16 17. किती होती? 1,72,000.
800 किंवा मग एका दिवसाचे तास 24, 2 दिवसाचे म्हणजे 48 गुणिले त्याचे 60 केले की मग मिनिटं होती आणि पुन्हा जे उत्तर येईल त्याला गुणिले पुन्हा 60 केले की सेकंद होती. तर एखादा हुशार असला तर काय करेल, 48 तासाला एका तासाचे सेकंद 3600 लिहून. हे जर पाठ असेल एका दिवसाचे तर सेकंद 86,400 तर लगेच उत्तर आपल्याला पोहोचेल. मी यासाठी अभ्यास केलेला असला पाहिजे. चला पुढे 54 पर्याय क्रमांक 1. चला 54 घनवट 3 नाही ना, 2 दिवसाचे सेकंद विचारले ते मिनिटं होती, याला गुणिले पुन्हा 60 करायचं आहे. पुन्हा पहा, सुशांतरावांनी एका पतसंस्थेतून घेतलेले कर्ज 1200 रुपये 9 महिन्यानंतर दर 9 दराने व्याजासह भरले तर किती रुपये पतसंस्थेत भरले? सरळ व्याज काढायचे. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100, मुद्दल 1200, दर 9%, कालावधी 9 महिने. महिन्यात चालतो का आपल्याला? वर्षातला वर्ष कशी करणार याला 12ने भागलं पाहिजे 9 महिन्याला. भागिले 12 केले की याचे 9/12 एवढी वर्ष होती. आता हे सोडूया. पाहिजे या 2 शून्याला 2 शून्य गेली. चला 12 1 12 9 गुणिले 9 एवढं व्याज होईल. आणि मग नुसतं व्याज चालेल का? मुद्दल भरावे लागेल. म्हणजे किती भरावे लागतील बँकेत? 1281 किंवा 1281 रुपये. पुढे 56 रामरावांनी प्रत्येकी 240 रुपये दराने 20 साड्या व 300 रुपये दराच्या 25 साड्या खरेदी केल्या. साड्या आणताना प्रत्येक साडीवर 6 रुपये जकात भरली. जकात म्हणजे एक टॅक्स आहे. तो टॅक्स प्रत्येकाला तो बाहेरच्या गावातून आपल्या गावात आणताना जकात नाकी पूर्वी असायची, त्याच्यावरती तो टॅक्स भरावा लागायचा. या सर्व साड्या सरसकट 280 रुपये दराने विकल्या. तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? आता बघ, एकूण खरेदीची किंमत काढू. 240 रुपयाने 20 साड्या आणल्या. 240 गुणिले 20 किती होती? येतं हा 1 शून्य हा 1 शून्य मांडा. 24 गुणे 48 म्हणजे किती झाले? 4800. नंतर काय केले? 300 रुपयाच्या 25 साड्या. 300 गुणिले 25 हे 2 शून्य मांडले. 25 गुण 3 7,500 या 25 साड्याची झाली. नंतर जो खर्च आहे जकात भरली 6 रुपये एका साडीला. किती साड्या आणल्या त्याने? 45 साड्याची जकात किती होईल? 45 गुणिले 6 साईपंचे 30 शून्याच्या 3 साईपंचे 3 27 270 रुपये ही जकात. हा एक खरेदीमध्ये धरावा लागेल. एकूण खरेदी किंमत इथे येईल. एकूण खरेदी 0 7 8 13 14 15 5 7 4 11 12 12,570 रुपये खरेदीची किंमत झाली. आता या सगळ्या साड्या 25 10 20 45 साड्या केवढ्याने विकल्या? 280 रुपयांनी विकल्या. याला गुणिले 280. तुम्हाला जर 3 अंकी वर लिहायला पाहिजे. पाढा आपल्याला 28 येतो म्हणून मी खाली लिहिली. हा शून्य खाली मांडून टाकला. गणित काय राहिलं? 25 गुणिले 28 28 पंचे 400 म्हणजे 140 शून्याच्या ले 14 28 चोक 112 मध्ये फक्त 4 मिळवा. 116 मध्ये मग 10 मिळवा. एवढी काय झाली? ही विक्रीची किंमत आहे. मग खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे का कमी? पहा जास्त आहे. मग विकत नफा होईल का तोटा होईल? नफा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री आहे 12,600 वजा खरेदी 12,570. शून्यात शून्य गेले 0 शून्यात 7 जातले. मनात 7 घ्या देऊन टाका. 10 3 7 गेले 3 7 6 गेले 0 2 2 एकातले काय झालं? 30 रुपये काय झाला? नफा झालेला आहे. पुढे पहा, एका टीव्हीची किंमत 11,990 रुपये आहे. एका डीव्हीडीची किंमत 6,000 किंमत त्यापेक्षा 6,440 कमी आहे.
तर एक टीव्ही एका व्हीडीची किंमत एकूण किंमत किती? पहा, टीव्हीची किंमत 11,990 11,990 रुपयाला आणि डीव्हीडीची किंमत याच्यापेक्षा 6,440 रुपये कमी आहे. मग आता इथं डीव्हीडीची किंमत काढावी लागेल. यातनं 6,440 रुपये वजा करावे लागतील. ओके, मग आता मी हे शॉर्ट मध्ये पण सांगणार आहे कसं सोडवायचं. तुम्ही इथं वजाबाकी करा. अगोदर 0 0 गेले 0, 9 4 गेले 5, 9 4 गेले 5, 11 6 गेले 5. 5,550 रुपयाला काय आहे? डीव्हीडी. आणि मग तुम्ही काय करणार? टीव्हीची डीव्हीडीची किंमत काढायला 11,990 टीव्हीची किंमत आणि डीव्हीडीची 5,550 याची बेरीज करणार. ओके, आणि मग इथं 9 5 1400, 4 1 9 1 10, 5 1500, 5 1 5 6 आणि 1 7. किती किंमत होईल? 11,740. 17,500. आता इथं जर तुम्ही केलं असतं, टीव्हीची किंमत किती? 11,990. डीव्हीडीची पण किंमत 11,990 मानली असते. मग दोन्हीची किंमत सारखी, मग दोघांची किंमत कशी काढली असते तुम्ही? 11,990 गुणिले 2. याचा गुणाकार 2 करता आला असता लगेच. गुणिले 2 किती होईल? 0 92 1800, 8 1 92 18 19 9 1 1 3 23,980 जर दोन्हीची किंमत सारखी असेल तर. पण आता काय म्हणले? डीव्हीडीची किंमत 6,440 ने कमी. मग यातनं 6,440 वजा करून टाकायचे. एका ओळीत होईल गेले. 0 0 गेले 0, 8 4 गेले 4, 9 4 गेले 5, 13 7 जात नाही, 13 3 6. आता याला 13 6 गेले 7, 2 गेला. आलं का? म्हणजे तुमचं हे डोकं चाललं पाहिजे कसं सोडवलं पाहिजे राहील की शॉर्ट मध्ये कसं सोडवलं पाहिजे. जर मी इथं वेगळं करून सोडवलं तर 2 स्टेप गेल्या. इथे दुप्पट लगेच केली, त्यातनं वजा केली, फरक त्याचा लगेच आपल्याला उत्तर येतं. चला पुढे 10,500 चे मूळ अवयव कोणते? 10,500 चे मूळ अवयव पहा कसे काढायचे. 10,500 चे मूळ अवयव जोपर्यंत त्याला 2 ने जातो तोपर्यंत 2 ने घालवायचा. 2 ने जात नाही मग 3 ने, 3 मूळ संख्येने भाग घालवायचा. इथं 4 ने 9 ने वगैरे असे भाग द्यायचे नाही. त्याला 2 ने बे 5 10, बे जुने 4 एक राहिली बाकी, एका शून्य घेतले 10, बे 5 10 वरती 0 0. पुन्हा जातो का 2 ने? घालवा. बे जुने 4 एक राहिली बाकी, बे 12, बे जुने 4 बे 5. आता जाईल का 2 ने? आता 3 ने जातो का? 3 ची कसोटी काय आहे? अंकाची बेरीज किती येते? 15. म्हणजे जातो 3 ने. 3 ने घालवा. 3 पाहिजे बघा. 3 8 24 बाकी 2 2 3 7 21 एका 5. चला पुढे 3 ने जाईल का? नाही. मग किती रे? 5 ने. 5 ची कसोटी काय आहे? चला 5 ने घालवा. 5 1 5 बाकी 3 7 37 5 7 35 बाकी 2 5 25 पुन्हा 5 ने. चला 5 15 बाकी 2 5 25 पुन्हा 7 7 मूळ अवयव चढत्या क्रमाने द्यायचे. 2 गुणिले 2 2 वेळा 2 एकदा 3 3दा 5 आणि एकदा कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 4. ओके, तर 58 चा पर्याय क्रमांक 4 आहे गणवट. चला पुढे पहा. एका शाळेमध्ये चित्रलेखात दाखवल्याप्रमाणे विविध इत्तांच्या मुलांचा पट दिलेला आहे. एक गोल काढला म्हणजे 10 विद्यार्थी. हे नंतर शेवटला करायचं. ओके,
अगोदर काय करायचं पहा. पहिलीमध्ये आता इथं विद्यार्थी संख्या काय फक्त टिंब मोजायची, गोल मोजायची. किती आहे? 5 आहे. दुसरीमध्ये 4 आहे. तिसरीमध्ये, चौथीमध्ये 6 आहे. पाचवीमध्ये 3 आहे. इथे कोणी 10 केले की तेवढे विद्यार्थी होतात. आता काय विचारलाय प्रश्न? चित्रलेखाचे वाचन करा. पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. कोणत्या इतकेचा पट संख्येने सर्वात जास्त? जिथं जास्त गोल आहे तो मी चौथीचा. आणि 60वा प्रश्न पहा. संतोष जवळ 5 रुपयाच्या सलग 3,04,507 ते 3,04,581 पर्यंतच्या नोटा होते, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होते? आता इथं काय करायचं पहा. 3,04,000 शेवटच्या नोटेतून पहिल्या नोटेचा क्रमांक वजा करा. म्हणजे पहा 3,04,581 शेवटच्या नोटे. त्यातून पहिली नोट वजा, पहिल्या नोटेचा नंबर वजा केला तर काय होईल पहा. पहिल्या नोटेचा क्रमांक काय आहे? 3,04,507. आता हे मला एक सांगा. 3,04,581 शेवटच्या नोटेचा क्रमांक, 3,04,507 नंबरची पहिल्या नोटेचा क्रमांक. ही नोट आहे ना त्याच्याकडे? नसणाऱ्या नोटा कुठपर्यंत आहे? तर 1 पासून 3,04,581 पर्यंत 3,04,581 नोटा असतात. मग तिथं 1 पासून 3,04,506 पर्यंतच्या नोटा त्याच्याकडे नाही. ज्यातनं वजा करताना पहिल्या नोटेचा नंबर नाही वजा करायचा, त्यातनं वजा 1 करायचं. हे समजून घेताना कसं मोजायचं पहा. की उदाहरणार्थ विचारलं, 22 फेब्रुवारी पासून 22 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत दूध घेतलं तर किती दिवस दूध घेतलं? 22 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत दूध घेतलं तर किती दिवस घेतलं? मग 31 मधनं 22 गेले, किती राहिले? 9. अधिक 1 करायचं. लक्षात राहत नाही मुलांच्या. इथे फक्त डायरेक्ट अशी वजाबाकी करतात. 1 वजा त्यात ऍड करायचा, लक्षात राहते. मग हे समजून कसं घ्यायचं? जानेवारीचे सगळे दिवस घेतले असते तर किती दिवस झालं असतं दूध? 31 दिवस. मग किती तारखेपर्यंत घेतलं नाही? 21 पासून घेतलंय ना. 31 मधनं 22 नाही वजा करायचे. न घेतलेले 21 तारखेपर्यंत घेतले नाही म्हणजे 21 दिवस वजा करायचे. 31 मधनं 21 गेले, किती राहिले? 10. मग त्यावेळी जर असं केलं तर 3,04,581 सगळ्या 1 पासून 3,04,581 पर्यंत 1 लाख एवढ्या नोटा झाल्या. त्यातनं नसणाऱ्या नोटा कोणत्या? 1 पासून 3,04,506 पर्यंतच्या नोटा नाहीये. मग इथं वजा करताना काय करायचं? 506 वजा 7 पासून आहे. हे लक्षात जर आलं तर अधिक 1 करायची गरज भासत नाही. मी 1 मधनं 6 घेतात नाहीत मनाचा अर्थ घ्या. 11तनं 6 गेले 5, 8तनं गेले 6, 5तनं 5 गेले 0, 4तनं 4 गेले 0, 0. किती नोट आहे? आपल्याला काय विचारले त्याची? एकूण किती रुपये? 75 नोट. कोणत्या रकमेच्या आहेत? 5 रुपये. मग काय करावं लागेल? याला गुणिले 5 झाले 2, 5 35 आणि 2 किती रक्कम आहे? 375. ओके, गणित संपलेलं आहे. आता आपल्याला बुद्धिमत्ता भाषा सुरू करायची. तर भाषेचा स्क्रीन लावा. अरे भूषण, पाणी आणलं नाही? स्क्रीन चालू करा. चला स्क्रीन केला का चालू? इथे दिसे ना? ओके. हा, आपला देश 100 कोटी लोकांचा आहे. या लोकसंख्येपैकी 1% लोक आंधळे आहेत. 100 कोटीचे 1% किती होईल? 100 कोटी गुणिले 1 अंश छेद 100 केलं
100 2 शून्याला 2 शून्य गेले किती येतील 1 कोटी लोक आपल्या देशात आंधळे आहेत मग बघा तो छोटा आकडा आहे का हा अनेक देशाची एकूण लोकसंख्या देखील 1 कोटी नाही कितीतरी असे देश आहेत की त्यांची लोकसंख्या 1 कोटी देखील नाही एवढे आंधळे आपल्या फक्त भारतात आपल्या देशात 20 लाख लोक डोळ्याचे पारपटल अपारदर्शक होऊन दृष्टीहीन झाले आहे कशामुळे झालं डोळ्याचं पारपटल अपारदर्शक तर अजीवनसत्व एवढं महाग दुर्मिळ आहे का नाही ते सहज आणि स्वस्त आहे पण लोकांना हे कशातून मिळतं हे ठाऊक नाही पपई या समस्येचं उत्तर पपई हे मधुर फळ आहे ते वर्षभर मिळतं लहानपणापासून वृद्धापर्यंत सर्वांना ते उपयोगी ठरतं पपई हे मूळचे दक्षिण आफ्रिकेतील फळ इंग्रजीत त्याला पॉपा म्हणतात पॉपा पपईचे कुल आहे पॅसिफ्लोरेसी म्हणजे हे झाड कृष्ण कमळाच्या जातीचे आहे पपई चविष्ट आणि पोषक आहे त्यात कॅरोटीन फ्लोवोनॉइड्स ही रंगद्रव्य असतात बी ई आणि सी इत्यादी जीवनसत्वे त्यामध्ये असतात जसे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे क्षार आणि रेशा म्हणजे सेल्युलोजचे धागे असतात असे हे स्वस्त आणि मस्त फळ हल्ली बाजारात जवळजवळ संपूर्ण वर्षभर मिळते आपण ते खाल्ले पाहिजे आणि डॉक्टरांकडे जायला लागणार नाही असे पाहिले पाहिजे पहा या पपईची पानं तुमच्या बघा अलीकडच्या काळामध्ये एक नवीन आजार यायला लागलाय पांढऱ्या पेशी कमी होणं रोगाचा प्रतिकार करणाऱ्या पांढऱ्या पेशी शरीरातल्या कमी झाल्या चिकनगुनिया वगैरे त्या ठिकाणी जर तुम्ही पपईच्या पानाचा रस जर पिला ना तर लगेच वेगाने पांढऱ्या पेशी वाढतात एवढं ते स्वस्त आणि बहुगुणी फुकट मिळणार आहे कुठेही पपईचं झाडाचं पान मिळतं फक्त त्याचे तुकडे करायचे गरम त्याचे तुकडे करून त्याचा रस काढा करून प्यायचा म्हणजे इतक्या वेगाने हे उपयुक्त आहे आपल्या देशातील अंध लोकांची लोकसंख्या किती आहे 20 लाख 1 कोटी येणार आहे 100 कोटीचे 1% 1 कोटी म्हणजे 1 कोटी पर्यंतच नाही 1 कोटी म्हणजे 100 लाख लाख दशलाख कोटी 1 कोटी आहे 100 लाख याचा अर्थ किती आहे 1 कोटी पुढे लाखो लोकांच्या डोळ्यांचे पार पाटल अपारदर्शक कशामुळे झाले आहे पपई या झाडाची मूळ जात कोणती पॅसिफोरेसी लोक पपई खाण्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण कोणते अज्ञानामुळे माहित नाहीये त्याला पपईतनं काय मिळतं पपई नेहमी खाणे का गरजेचे आहे सदैव निरोगी राहण्यासाठी पुढचा उतारा पहा शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्यायोग्य होते हे अन्न मग शरीराच्या निरनिराळ्या भागात रक्तामधून वाटले जाते तेथे आणि यकृतामध्ये हे अन्न साखरेच्या रूपाने साठवले जाते शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी या साखरेचे ज्वलन होते म्हणूनच शारीरिक हालचाली शक्य होतात ज्यावेळी शरीर हालचाल न करता स्वस्थ राहते त्यावेळी जादा निर्माण झालेली साखर मेद स्वरूपात शरीराच्या त्वचेखाली साठवली जाते आपण उपवास करतो तेव्हा अन्नाची जागा हा मेद भरून काढतो परंतु हा प्रकार नेहमी चालू केल्यास अशक्तता येते म्हणून शरीरात विशिष्ट कॅलरी उष्णता निर्माण करणारे अन्न दिले पाहिजे जरुरी पुरतेच अन्न घेऊन खूप व्यायाम घेणे हाच मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे अलीकडच्या काळात जास्त जाड मुलं पाहायला मिळतात तर ते जास्त खातात आणि व्यायाम करत नाही त्यामुळे कळतं तुम्ही जर व्यायाम केला तर अशी लठ्ठ मुलं दिसणार नाही अन्न आतड्यात शोषण्यायोग्य केव्हा होते अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यामुळे जेव्हा आपण अन्न चावायला सुरुवात करतो तेव्हा तोंडामध्ये त्यात लाळ मिसळते म्हणजे पहिल्यांदा तिथं ही लाळ म्हणजे एक प्रकारे अन्न पचवण्यासाठी तयार झालेला रासायनिक पदार्थ आहे जेव्हा पहा एखादा शिळा भाकरीचा तुकडा तुम्ही जास्त वेळ तोंडात चघळता तेव्हा तो गोड लागतो
कशामुळे? त्यात तुकड्यात साखर टाकली म्हणून. जेव्हा तुम्ही चावता तेव्हा त्याच्या पिष्टमय पदार्थात लाळ मिसळल्यामुळे त्याचं साखरेमध्ये रूपांतर तोंडातच सुरुवात. बिलकुल. यकृतात अन्न कोणत्या रूपात साठवले जाते? साखरेच्या स्वरूपात. शारीरिक हालचाली न झाल्यास साखरेचे काय होते? मेद रूपात त्याची काही साठवली जाते. माझा इच्छे हे आपल्या शरीरावर असा मेद साठायला लागतं, म्हणजे त्यामुळे जाड व्हायला लागतो माणूस. मेदवृत्ती कमी करण्याचा खात्रीचा उपाय कोणता? गरजे एवढे अन्न खाणे आणि खूप व्यायाम निदान पर्यायप्रमाणे पिणे. साखरेचे ज्वलन कशासाठी होते? शरीरात शक्ती निर्माण होण्यासाठी. तिसरा उतारा पहा. लोकशाही जनतेने लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असतात. ही निवडणूक खुली, भयरहित, अहिंसक व निपक्षपाती झाली पाहिजे. राजकीय पक्षांनी मतदारांना राजकीय दृष्ट्या जागृत केले पाहिजे. राष्ट्रहित कशात आहे? देशाची आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, शेतीविषयक, लष्करी इत्यादी क्षेत्रात स्थिती कशी आहे, ती आम्ही कशी सुधारू व सत्तेवर आल्या त्या कार्यक्रमाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी कशी करू हे समजून सांगायला हवं. या ध्येय धोरणांनी मतं मागितली पाहिजे व मतदारांनी याचाच विचार करून मतं दिली पाहिजे. यासाठी राजकीय पक्षांनी शुद्ध, चारित्र्य संपन्न, कार्यकुशल, अनेक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना उमेदवारी दिली पाहिजे. पण मतं मागितली जातात ती धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पैशाच्या आमिषावर. स्थिर सरकारच्या स्थापनेसाठी उमेदवारी निवडून येऊ शकणारे, पैसे खर्च करू शकणारे श्रीमंत, जमीनदार, राजे, महाराजे, अर्धशिक्षित, गुंडपुंड, भ्रष्टाचारी, सत्तालोलुप असे उभे केले जातात. मग निवडणुकीचा उद्देश सफल होत नाही. राजकीय दृष्ट्या कोणाला जागृत करणे महत्वाचे आहे? जनतेला. जनतेला कळलं पाहिजे कोणाला मत दिलं पाहिजे. आपण काय करतो? 500 रुपये दिले, जेवणाचं मटण दिलं, कोंबडी दिली की त्याला मत देतो. तर ते नाही. तो निवडून गेला, आपलं काय काम करेल, आपलं म्हणजे आपल्या स्वतःचं नाही, गावाचं, देशाचं भलं कसं करेल हे बघून मतदान केलं पाहिजे. निवडणूक कशासाठी घेतली जाते? योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी. उमेदवारांनी जनतेला कोणती गोष्ट पटवून देणे गरजेचे आहे? राष्ट्र विकासासाठी आवश्यक ध्येय धोरण कोणती तुम्ही राबवणार आहे हे अगोदर उमेदवारांनी पटवून दिलं पाहिजे. मतदारांनी मतदान करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा? राष्ट्राचं हित पाहिलं पाहिजे तुम्ही, बाकीच्या गोष्टी नाही. निवडणुकीचा उद्देश सफल होण्यासाठी कोणत्या प्रकारचे लोकप्रतिनिधी असावे? चारित्र्य व संपन्न. पर्याय क्रमांक 1. डॉक्टर सय्यद मोहम्मद नावाचे विद्वान एका विद्यापीठात प्राध्यापक होते. स्मिथ हे जर्मन प्रोफेसर एक दिवशी त्या विद्यापीठात व्याख्यानासाठी आले होते. स्मिथ यांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. भगवद्गीता या ग्रंथाचा त्यांचा अभ्यास झाला होता, पण त्यांना काही शंकाचे निरसन करून घ्यायचे होते. त्यांनी डॉक्टर सय्यद यांना विचारले, आपण गीता वाचली आहे का? डॉक्टर साहेबांनी नाही असे उत्तर दिले. त्यातून स्मिथ यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, आपण मुसलमान आहात म्हणून ती वाचली नाही असे नाही ना? भगवद्गीता हा श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे, ती राष्ट्रीय संपत्ती आहे. आपण भारतीय असूनही या ग्रंथाचा अभ्यास केला नाही याचा मला विस्मय वाटतो, म्हणजे आश्चर्य वाटतं. डॉक्टर सय्यद यांच्या मनाला जर्मन प्राध्यापकांची गोष्ट फार लागली. त्यांनी गीतेचा अभ्यास करण्याचा संकल्प केला व यथाकाल पूर्णही केला. सत्य, अहिंसा, प्राणीदया, मानव सेवा, कर्तव्य पूजा अशा मूल्यावर आधारित जीवन जगणं हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे. सर्व धर्म आपल्याला हीच तत्वे शिकवतात. हिंदू, शीख, मुसलमान, जैन, बौद्ध, ख्रिश्चन हे सर्व धर्म अपूर्ण मानवाला पूर्णत्वाकडे नेणारे आहेत. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणत, जगातील कोणताही धर्म खरा असेल तर सर्व धर्म खरे असले पाहिजे. सय्यद मोहम्मद हे कोण होते? प्राध्यापक होते. राष्ट्रीय श्रेष्ठ धर्मग्रंथ कोणता? भगवद्गीता. कोणी भगवद्गीता ग्रंथ वाचला नव्हता?
तुम्ही जे डॉक्टर होते ना खाली गेले उतारा डॉक्टर सय्यद यांनी वाचला नव्हता. याला डॉक्टर पदवी आहे त्यामुळे उत्तर द्यावं. उत्तर येईल कोणी कुठं महाभारत लिहिले इथं राष्ट्रीय धर्मग्रंथ कोणता मग इथं पर्याय भगवद्गीता आहे. तिथे कोणी भगवद्गीता ग्रंथ वाचला नव्हता तर डॉक्टरांनी पर्याय क्रमांक 1 पाहिजे. 77 3 नाही भगवद्गीता पर्याय 2 पाहिजे. 78 स्मिथ हे कोण होते जर्मन प्राध्यापक. ते आपल्या याच्यात देशात आले होते व्याख्यान द्यायला. आपले जीवन जगणे कोणत्या मूल्यावर आधारित आहे. सत्य अहिंसा प्राणीदया मानवसेवा भूतदया हे सगळं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ओके चला धन्यवाद मित्रांनो. उद्या चला आपण पुढील पेपर पाहू.